नमस्कार मित्रांनो, आज आपण AWPL चे एक प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत। प्रोडक्टचं नाव आहे अर्जुन एक्स्ट्रॅक्ट। हे अर्जुन एक्स्ट्रॅक्ट जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल आपण कॅप्सूल आहेत, या अर्जुन एक्स्ट्रॅक्टच्या कॅप्सूल आहेत, या प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत। याचे बेनिफिट्स काय काय आहेत आणि कसं याचा यूज करायचा आहे तुम्हाला आणि कोणाला यूज करता येईल आणि कोण याचा यूज नाही करू शकत याचंही आपण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। तर सुरुवातीला स्टार्ट करताना मी तुम्हाला याच्या कंटेंट बद्दल सांगतो की यामध्ये अर्जुन एक्स्ट्रॅक्ट जे आहे 450 mg आहे, ठीक आहे। आणि यामध्ये कॅप्सूल जे आहेत 60 कॅप्सूल्स आहेत आणि पर कॅप्सूल जाते 20.97 रुपीजला पर कॅप्सूल जाते आणि कॉस्ट आहे या प्रोडक्टची 1258 रुपये कॉस्ट आहे, ठीक आहे। हा जो अर्जुन एक्स्ट्रॅक्ट जो कॅप्सूल आहे हे कोण यूज करू शकतात? अर्जुन एक्स्ट्रॅक्ट कॅप्सूल हे जे आहे ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम असतात, ज्यांच्या हार्टमध्ये समजा जर ब्लॉकेजेस क्रिएट होत आहे, तर अशा लोकांसाठी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट बेनिफिशियल आहे। त्यांचे जे हार्टचे ब्लॉकेज असतात ते यांनी कमी होतील। त्यानंतर हार्टच्या त्यांना त्रास होतो, हार्ट कमजोर आहे, अशा लोकांसाठी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट कॅप्सूल खूप फायदेशीर आहे। त्यांनी डेली बेसिसवरती एक कॅप्सूल घ्यायला पाहिजे। त्यामुळे काय होतं की त्याचा हार्ट जे आहे त्याची स्ट्रेंथ वाढते, पंपिंग वाढते, बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं ते कमी होतं आणि हार्ट एक मजबूत हार्ट होतं आणि त्यांच्या हार्ट अटॅकचे चान्सेस 50% कमी होतात। एक स्टडी केली गेली होती, त्यामध्ये 40 लोकांना घेतलं गेलं होतं आणि 40 लोकांना ज्यावेळेस रोज अर्जुन एक्स्ट्रॅक्टची कॅप्सूल दिली गेली, अर्जुन एक्स्ट्रॅक्ट देण्यात आलं, तर अशा लोकांना बघितलं की 1 महिन्यानंतर त्यांचे हार्ट अटॅकचे चान्सेस जे होते ते 50% कमी झाले। म्हणजे हार्ट अटॅकचे चान्सेस अर्जुन एक्स्ट्रॅक्टने 50% कमी होतात। त्यामुळे अर्जुन एक्स्ट्रॅक्ट खूप फायदेशीर आहे हार्ट पेशंटसाठी। त्यानंतर आपण जर बघणार, त्यानंतर दुसरी एक स्टडी केली गेली, त्यामध्ये 40 लोकांना घेतलं गेलं आणि त्या 40 लोक असे होते की त्यांना ऑलरेडी त्यांचं बायपास झालेलं आहे, कोण्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे। तर अशा लोकांना ज्यावेळेस घेतला गेला आणि त्यांच्यावरती त्यांना रोज अर्जुन एक्स्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि 1 महिना कंटिन्यू दिल्यानंतर बघितण्यात आलं की त्यामध्ये त्यांच्या हार्टची जी विकनेस होता तो विकनेस कमी झाला आणि हार्ट त्यांचं चांगल्या प्रकारे काम करायला लागलं। म्हणून अर्जुन एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते हार्टसाठी जास्तीत जास्त प्रमाणात दिलं जातं। प्लस अर्जुन एक्स्ट्रॅक्ट मध्ये कॅन्सरसाठी अँटी कॅन्सर म्हणून पण काम केलं जातं। जे कॅन्सर सेल्स बॉडीमध्ये क्रिएट होतात तर त्यालाही रोखण्याचं काम अर्जुन एक्स्ट्रॅक्ट करतं। त्यानंतर लिव्हर, किडनी यासाठी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट फायदेशीर आहे, कारण अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते आणि त्यामुळे काय होतं की अँटीऑक्सिडंटमुळे ते इतर ऑर्गन्सला पण बेनिफिशियल आहे आपल्या बॉडीमध्ये। तर त्यामुळे अर्जुन एक्स्ट्रॅक्ट बरेच जण यूज करतात। अर्जुन एक्स्ट्रॅक्ट तुम्ही कमीत कमी 6 महिने घेऊ शकता। रोज एक टॅबलेट असे 6 महिने तुम्ही घेऊ शकता। 6 महिन्यानंतर तुम्ही गॅप घेऊन पुन्हा 1 महिन्याचा गॅप घेऊन पुन्हा अर्जुन एक्स्ट्रॅक्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता। कारण अर्जुन एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते सर्वांसाठी फायदेशीर आहे आणि कोणी याला घ्यायला नाही पाहिजे। तर 12 वर्षाच्या खालचे जे आहेत मुलं यांनी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट घ्यायला नाही पाहिजे। त्यानंतर गर्भवती महिला आहे त्यांनी सुद्धा अर्जुन एक्स्ट्रॅक्ट घ्यायला नाही पाहिजे। त्यानंतर विकनेस आहे, ज्याच्या बॉडीमध्ये विकनेस आहे, लो बीपी होतो, तर अशांनी सुद्धा अर्जुन एक्स्ट्रॅक्ट घ्यायला नाही पाहिजे। त्यांचा हाय बीपी आहे त्यांनी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट घ्यायला पाहिजे। ब्लड शुगर सुद्धा यांनी कंट्रोलमध्ये येते। त्यासाठी ओव्हरवेट ज्यांचं असतं बॉडीमध्ये, ज्यांचं ओव्हरवेट आहे, तर अशा लोकांना वेट कमी करण्यासाठी सुद्धा अर्जुन एक्स्ट्रॅक्ट दिले जातं। त्यानंतर ज्यांना जास्त घाम येतो, गरमी आहे अंगामध्ये, तर अशा लोकांनी सुद्धा अर्जुन एक्स्ट्रॅक्टचं सेवन केल्यास त्यांना सुद्धा यामध्ये फायदा होतो। अर्जुन एक्स्ट्रॅक्ट ज्यावेळेस तुम्ही सेवन करता तर कमीत कमी 1 महिना सेवन केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागतात आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागतील। म्हणून तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी अर्जुन एक्स्ट्रॅक्ट सेवन करायचं आहे। तर अर्जुन एक्स्ट्रॅक्टचे बेनिफिट आपण बघितले। अर्जुन एक्स्ट्रॅक्ट ज्यावेळेस तुम्ही सेवन करत आहात रेग्युलर बेसिसवरती आणि कुठलं ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर त्यावेळेस ऑपरेशन करायच्या अगोदर अर्जुन एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला बंद करावं लागेल, कारण अर्जुन एक्स्ट्रॅक्टनी रक्त पातळ होते आणि रक्त पातळ झाल्यामुळे ज्यावेळेस ऑपरेशन वगैरे असेल तर ऑपरेशनच्या वेळेस रक्त जास्त वाहण्याची शक्यता असते। म्हणून अर्जुन एक्स्ट्रॅक्ट तुम्ही जर सेवन करत असाल तर तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर बंद करायचं आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर पण काही दिवस तुम्हाला बंद करायचं आहे। आणि तुमच्या डॉक्टरांना जर तुम्ही सेवन करताय तर डॉक्टरांना पण सांगा की तुम्ही अर्जुन एक्स्ट्रॅक्ट सेवन करत आहात,
जेणेकरून ते तुम्हाला काही त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. म्हणून ऑपरेशनच्या वेळी जसं कुठलंही पोटाचं ऑपरेशन असेल, हार्टचं ऑपरेशन असेल किंवा कुठलं हाडाचं ऑपरेशन असेल, त्यानंतर दाताचं ऑपरेशन असेल, तर अशा कुठल्याही ऑपरेशनसाठी तुम्हाला अर्जुन एक्स्ट्रॅक्ट घेत असाल तर तुम्हाला अगोदर डॉक्टरांना सांगायचं आहे. तर त्याची काळजी घ्या. कारण अर्जुन एक्स्ट्रॅक्टने तुमचं रक्त पातळ होते आणि रक्त पातळ झाल्यामुळे ते ऑपरेशनच्या वेळी जास्त रक्त वाहण्याची शक्यता असते.